घेऊ शकता, अन्यथा कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू वाईट्ससाठी किंवा कटसाठी लेग बिफोर विकेटसाठी आपल्याला देण्यात येणार नाही. 2 DRS असतील, एक बीमरसाठी आणि एक रनआउटच्या स्वरूपामध्ये. चार षटकांची मॅच असेल, लक्षात घ्या. आणि चला फिल्डिंग लावून घ्या आता उसारली संघ. बॉल बॉईज चला मैदानाच्या बाहेर. बॉल दिल्यानंतर लगेच मैदानाच्या बाहेर यायचं आहे आपण, कारण मॅचला सुरुवात करून घेऊयात. आणि पंच आज जो एक्स्ट्राचा वेळ आहे तो अजिबात कुणाला घेऊन देऊ नका. टाइम अलर्ट राहील. पहा, 4 षटक आपल्याला 20 मिनिटं संपवायची. पहिला बॉल पडल्यानंतर 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये संपवायची आहेत. गणपती बाप्पाला नतमस्तक होऊया. शुभारंभ आहे मॅचचा. तिसरी रात्र आहे आणि या विकेटला, या मातीला आपण विनवणी करूया की कोणत्याही प्रकारचा दुखापत या मैदानावर कोणत्याही खेळाडूला होऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि करूया शुभारंभ. उपसभापती चषकातली तिसरी रात्र आपण इथे एन्जॉय करणार आहोत. माझ्या बरोबर भाई मस्कर, बाबू शहा आणि स्कोरर आमचे मयूर पाटील यांच्या समवेत आपण मैदानामध्ये जाणार आहोत. मैदानामध्ये आपण पाहाल अंपायरचा, ऑफिशियल अंपायरचा संपूर्ण पॅनल आज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला सुरुवात होते. जितेंद्र घरात आणि सुदाम नाईक ही आघाडीची 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रोहित यादव हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. पहिला बॉल आणि इथून मात्र सुरुवात होती या तिसऱ्या रात्रीला. उद्याची शेवटची रात्र. आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिलं अक्षय 11 कुडावे संघ आणि एक 4च्या पॅनल मधून बारवई संघ हे क्वालिफाय झालेले. आजची रात्र पुन्हा एकदा प्रतीक्षित असेल. हा, आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण शिवसाई पोयंजे हा संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं पण सगळ्या माहिती पुरवत असताना एकूण जर पाहायला गेलं तर गावदेवी उसारली संघ आहे. हेमंत भगत एक जबरदस्त एक्सपिरियन्सफुल क्रिकेटर, खूप वर्षाचा अनुभव आहे. आमचे मित्रही आहेत चांगले. आणि आज उसारली संघ आणि दुसरीकडे धाकटा खांदा संघ शहरी विभागातून म्हणजे पनवेल शहरी विभागातून हा संघ पाहायला मिळेल. अर्थातच ग्रामीण लॉट्स मध्ये नेहमी वारंवार चांगला खेळ यांचाही आपल्याला पाहायला मिळतो. मॅचला होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर असेल रोहित यादव आणि समोर बॅटर असेल जितेंद्र घरात. तिसऱ्या रात्रीतला पहिला बॉल. टाळ्यांनी स्वागत करायचं पहिल्या बॉलचं. 8:13 पहिला बॉल पडतोय. अविद बॉडी शरीरापासून दूर फेकला गेला. सुरुवात दमदार. 0 या धावसंख्येवर पहिला बॉल मात्र इथे संपुष्टात येतोय. टीमची टोटल 0 धावा. चांगली सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय रोहित यादव आणि ही जबाबदारी रोहितवर दिली आहे कर्णधारानं. त्याला माहिती आहे की या जबाबदारीला चोख उतरावं लागेल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सरळ बॅटने या बॉलला खेळलाय आणि इथून मात्र आपण पाहू शकाल थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. असं वाटलेलं षटकारासाठी जातोय की काय हा बॉल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उभा होता. थोडासा वैताग होतोय मैदानामध्ये. आवाज निघतायत कारण झेल ड्रॉप झाला. वाटलं होतं की कदाचित हा झेल होऊ शकला असता. आपण पाहिलं सरळ ब्लॅक स्क्रीनच्या समोर या बॉलला खेळलेला. रिप्ले मध्ये पाहू शकाल. झेल ड्रॉप. हातातला पहिला बॉल निसटलाय. पहिला जीवनदान. इथून मात्र पहा गॅप शोधली. पॉइंट आणि कव्हरच्या मधून या बॉलला खेळून काढलाय. पहिला दमदार चौकार. सहा धावा धावपळकावर पाहायला मिळतील. सुरुवात दमदार आहे. जीवनदान मिळालेला खेळाडू आहे जितेंद्र खरत ऑन स्ट्राइक.
यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक आहे, हवेमध्ये आहे, दुसरा झेल हवेमध्ये. यावेळेला गलती नाही करणार, कारण माहिती आहे एकदाची केलेली गलती चौकाराचा फटका. यावेळेला मात्र सुरेख झेल, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. खांदे संघाचा पहिला विकेट डाऊन. मात्र इनाट नंबर 3 वर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अर्थातच स्वयंभू धाकटा खंदा या संघाचा आपण पाहू शकाल. हमारे सिंह साहब यहाँ पे आ चुके हैं. हर साल उनका यहाँ पे आना होता है और बहुत खुशमिजाज इंसान है. हर साल उनकी मुलाकात हमसे होती है. वेलकम सर, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. जहां तक बात की जाए उपसभापति ट्रॉफी में, इस बार ये देखिएगा हवा में खेल दिया. इथून मात्र वॅकेंट एरियामध्ये झेल ड्रॉप झाला. इथून मात्र दुसरीची मागणी केली जाते. 2 धावांची मागणी पूर्ण होते आणि या 2 धावांना टीमची टोटल पुढे मूव्ह होत असताना 8 धावा धावपळकावर. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातला. 8 धावा अद्याप खर्च करतोय गोलंदाज रोहित यादव. कमालीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये बांधून ठेवलाय. विकेटही मिळवण्यामध्ये यश आलंय रोहित याला. ओ पॅरलल स्ट्रोक खेळाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु प्रेक्षक बनला. वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आमचे माळी सर सुद्धा आलेले आहेत. सन्माननीय माळी सर आमचे एक जबरदस्त निवेदक, समालोचक, रायगड समालोचक जे असोसिएशन आहे त्यामधले एक खंबीर शिलेदार म्हणून ज्यांची नावगणना केली जाते आणि बऱ्याचशा प्रमाणात या मैदानावर त्यांचं नेहमी येणं होतं. सर खूप खूप स्वागत आहे आपलं उपसभापती चषकामध्ये. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 12 धावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपळकावर लगावल्या गेल्यात. चांगली सुरुवात आहे. अर्धा डझन बॉलवर 1 डझन धावा. अर्थातच आता दुसरा गोलंदाज वापरला जाईल. गावदेवी उसारली संघाकडून बालकृष्ण गोलंदाजी ट्रॅकवर असेल. बालकृष्ण पाटील. स्वयंभू धाकटा खांदा विरोधात गावदेवी उसारली. टॉस जिंकला उसारली संघानं. डिसाइड टू बॅट फर्स्ट, फील्ड फर्स्ट. आणि आपण मयूर पाहिलं गेल्या 2 रात्रीमध्ये फलंदाजी करत असलेले संघ बऱ्याचशा अंशी म्हणजे 90% जर आपण पाहिलं फलंदाजी करत असलेले संघ जिंकताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या वेळेला आजची रात्र काय सांगतेय, कारण आपण गेल्या 2 रात्रीमध्ये तसं पाहिलंय. आता या रात्रीपासून काहीतरी उलटफेड होत आहे का? गोलंदाजी करणारे संघ जिंकणार आहेत का? ही बरीचशी चर्चा आहे. बरेचसे जी भाकीत आहेत ती मात्र आता थोडीशी कोड्यामध्ये आहेत. आघाडीचे 2 बॅट्समन आपण पाहाल. एक गडी बाद झाला जितेंद्र खैरत, वैयक्तिक 6 धावसंख्येवर बाद झाला. तदनंतर मात्र सुदाम नाईक आणि सूरज म्हात्रे हे 2 बॅटर मैदानामध्ये धाकटा खंदा संघाकडून. बालकृष्ण ओव्हर द विकेटनं समालोचन कक्ष एंड कडून गोलंदाजी करतोय. चला स्पीडअप घ्या मॅचला, खूप उशीर करताय. ओ लॉर्ड फुल टॉस बॉल. स्लिपिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मधून बॉल जाणार, चौकार. स्वरूपामध्ये चौकार आला. धावा कशा येतात त्यापेक्षा येण्याला खूप महत्वाचं असतं आणि त्याप्रमाणे फलंदाजी धाकटा कंदा संघाची आपल्याला पाहायला मिळेल. मस्त फटका. यावेळेला प्रोटेक्शन आहे तिथे, परंतु बॉल टप्पा खाल्यानंतर आउट ऑफ द रो, सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
दमदार सुरुवात. दुसऱ्या षटकानंतर मात्र आता तडाखा उठवलाय फलंदाजानं. सुरेख फलंदाजी होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला मात्र स्टिकरवर लागला बॉल. आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल धाव. दुसरीची मागणी. धोका होऊ शकतो आणि तो धोका पत्करलाय. वन्स मोर विकेट डाऊन. इथून मात्र धाकटा खांदा संघाचा. मैदानामध्ये अजय नाईक. धावा बनतायत परंतु विकेटही जाताना पाहायला मिळाले. त्यामुळे थोडासा समाधानकारक समाधान असेल मी म्हणेन गावदेवी उसारली संघाच्या संघनायकाला. भले धावा बनतायत परंतु आघाडीचे विकेट 2 डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला अजय नाईक हा मैदानामध्ये दाखल होतोय. बाळकृष्ण पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. बॉलिंग वर मात्र बालकृष्ण पाटील तयार ओव्हर द विकेट ना. यावेळेला मात्र नेक्स्ट बॉल. टप्पा खाल्ल्यानंतर आपण पाहिलं थोडासा इंजॉर्ड झालाय खेळाडू. बघा दुखापत झाली का, कारण फेसवर बॉल आदळलाय. यावेळेला मात्र जो की मिडल ऑफ द बॅट घेण्याचा प्रयत्न होता, जो की एकसा बाउन्स दिलेला बॉलला थोडीशी उसळी मिळाली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि थोडासा हेल्मेटवर आदळला बॉल आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. सुनील पाटील आज चौथ्या रात्रीमध्ये निवेदक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. यावेळेला सरळ बॅटनं बॅटच्या फेस मध्ये आलाय बॉल. अगदी बॅटच्या रडार मध्ये. आउट ऑफ द रो. नाईस शॉट. 6 रन. घेऊ 6 धावांना टीमची टोटलचा जर विचार केला आपण 27 धावा धावपटलावर. धाकटाखांदा विरोधात एकीकडे आपण उसारली संघ पाहाल. दोन्ही संघ सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मामध्ये आहेत. टेनिस क्रिकेट 2025 मध्ये आपण पाहतो वारंवार टुर्नामेंट्स मध्ये खेळत असताना बऱ्याचशा प्रमाणात चांगला स्ट्रगल त्यांचा सध्या सुरू आहे. ओ आणखीन एक मोठा फटका आहे. मोठा फटका आहे आणि बॉल इथे मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट डाऊन. अगर लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के लगाते हैं तो हमारे सर गुरबत सिंह, उनकी तरफ से 500 रुपए का इनाम रहेगा. देखिएगा गुरबत सिंह, हम बहुत मर्तबा इन शख्सियत को देख चुके हैं. क्रिकेट के ऊपर नहीं, जब भी इस मुकाबले में आते हैं इनामी राशि लगाई जाती है उनकी तरफ से. बहुत खुशमिजाज इंसान है और पिछले कई सालों से हम उन्हें देख रहे हैं. जब से अमेठी यूनिवर्सिटी यहाँ पे आई है तब से हम देखते हैं उपसभापति ट्रॉफी में उनका हरदम आना होता है. तो वंस अगेन थैंक यू सो मच गुरबत सिंह सर की आपने अपना कीमती वक्त इस प्रतियोगिता के लिए दिया और इस प्रतियोगिता की शान शौकत बढ़ाई. उसके लिए हम आपका दिल से शुक्रिया अदा करेंगे. दुशांत भोईर हा बॉलिंग ट्रॅकवर असेल. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. ओ यावेळेला आपण पाहिलं बॉल सरळ जातोय. अर्थातच
बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. मागणे सॉप जरूर आपण पाहिला की अंपास कॉल केला DRS साठी. अंपायर्स कॉल आहे, अंपायर कडनं DRS घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता चेक केलं जाईल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून नो बॉल आहे की नाही. हाईट फॅक्टर तपासला जाईल. येस नो बॉल आहे. इथून मात्र नो कॉल असेल म्हणजे या बॉलवर असेल फ्री हिट. चांगली पर्वणी आहे. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 32 धावा धावपटलावर. 2 रिव्ह्यू असतील परंतु अंपायर रिव्ह्यू असल्या कारणानं अजून दोन्ही रिव्ह्यू बॅट्समनचे सेफ आहेत. 2-2 रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउटच्या स्वरूपात आपण रिव्ह्यू मागू शकता, DRS मागू शकता आणि नंतर मात्र चेक करून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. दुशांत भोईर पहिलाच बॉल खराब टाकतोय. 5 धावा देऊन जातोय हा बॉल. नंतरचा बॉल असेल फ्री हिट. वा कमालीची गोलंदाजी. फ्री हिट वर मात्र कमबॅक केलाय. परफेक्ट यॉर्कर आउटसाइड ऑफ गोलंदाजी करत असलेला हा दुशांत बंद्र दुसऱ्या बॉलवर चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. 32 धावा धावपळकावर लगावल्या जातात. प्रथम फलंदाजी करत असलेला टीम धाकटा खंदा संघाच्या. 32 धावा. दुशांत तयार असेल. दुशांत भोईर. ओ मस्त फटका. गॅप मध्ये खेळा या बॉलला. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि सरळ पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. निवड झोकून हा फटका. इथून मात्र झोकून मारलाय. सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. सुरुवातीचा काल आपण पाहिला चांगला काल होता. मी पहिल्या षटकामध्ये रोहित यादवनं धावा खर्च केल्या. वाटलेलं कुठेतरी धावसंख्येला आला घालण्यामध्ये यश येईल उसारली संघाला, परंतु तदनंतरच्या दुशांत भोईर थोडासा महागडा ठरतोय. यावेळेला आपण पाहिलं टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या अगदी टोवर टाकलेला हा बॉल पूर्णतः गोलंदाजानं. त्यामुळे या बॉलवर उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. आज पहा थोडस हवा मैदानामध्ये पाहायला मिळते आणि थंड वातावरण निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उपसभापती चषकातली आजची तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण या स्पर्धा पाहत आहोत. काय फटका आहे परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे. तिथे सिंगल धाव कंप्लीट. दुसरीची मागणी केलेली परंतु नकार दिला सायकिनच्या बॅट्समननं. त्याला माहिती आहे आता थोडंसं रिस्क घेणं गरजेचं नाही, कारण धावा समाधानकारक बनताना पाहायला मिळतात. मयूर 43 धावा आहेत. अजून एक षटक आहे. या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये मोठे फटके पाहायला मिळतील कदाचित धाकटाखंद संघाकडून. यावेळेला मस्त फटका टोळवला आहे परंतु तिथेही क्षेत्ररक्षक आहे. जमिनीला गुदगुळ्या करत हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आमचे भरत घरत यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळेल. शिवतेज कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाचे खजिनदार आहेत आणि त्यांचं इथं येणं झालंय आणि काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. अशा रीतीने आपण पाहिलं 3 षटक संपतायत. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली 44 धावा. अर्थातच शेवटचं षटक शिल्लक आहे. काल आपण 70 धावांपर्यंत 4 षटकं पाहिली. 70 धावांचा उच्चांक आपण होताना पाहिलाय. आज पाहूया कशा पद्धतीनं, कारण अद्याप 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 77 हा नॉट आउट पार्टनरशिप आपण पाहिली. बॅट्समन आपण कुडाव्याचा
अजय ठोंबरे आणि सागर यांच्या माध्यमातून 77 धावांची नॉट आउट पार्टनरशिप, बिगेस्ट पार्टनरशिप त्या रात्रीतली आपल्याला पाहायला मिळाली. सौरभ पाटील शेवटचा गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅकवर असेल. आता मात्र धावा वाचवाव्या लागतील सौरभ याला, कारण 3 गोलंदाजांना पहिल्या गोलंदाजानं 12 धावा खर्च केल्या. रोहित यादव 1 विकेट त्याला प्रस्थापित झाली, त्यानंतर 15 धावा वाढता आलेख आहे. दुसऱ्या गोलंदाजानं आपण पाहिले 15 धावा खर्च केल्या. तिसरा गोलंदाज दुशांत भोईर यानं 17 धावा खर्च केल्या. यावेळेला आडव्या बॅटने या बॉलला खेळलाय. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल धाव मिळणार. सिंगल पेक्षा दुसरं काही नाही. टीमची टोटल 1 न पुढे मूव्ह होत असताना धाव फलकावर धावा आहेत त्या मात्र 45 धावा, 45 रन ऑन अ बोर्ड. आज पहा आमचे टिकीमाळी सर सुद्धा आहेत, बाबूशाह आहेत, भाई मस्कर आहे, मी आहे. म्हणजे अर्थातच आज मजा येणार स्पर्धेमध्ये. या बॉलला आपण पाहिलं ऑन साइडला खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा आहे, 1च धाव मिळणार आहे. यावेळेला मात्र थोडासा डबल माइंडसेट झाला. कॉलिंग चांगली नव्हती दोन्ही खेळाडूं दोन्ही बॅट्समन मध्ये, त्यामुळे कदाचित इथे डबल माइंडसेट झालेला आणि कदाचित ही धाव मात्र रोखली गेली. चांगली गोलंदाजी सौरभ पाटील. अद्याप 2 बॉल फेकतोय, 2च धावा खर्च करतोय. हेच करायचंय सौरभला, कारण पाठीमागच्या गोलंदाजानं धावा खर्च केल्यात. आता तुला फक्त त्या धावा कमीत कमी धावांवर हे षटक संपवायचं आहे. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न विथ बॉडी, परंतु खूपच बाहेर बॉल. व्हाईट बॉल कॉल, एक्स्ट्राची 1 धाव. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, पण सांगतायत गोलंदाजाला. 47 रन. यावेळेला ऑन साइडला खेळलाय आहे क्षेत्ररक्षक, तिथे चांगली फिल्डिंग सुद्धा केली जाते. दुसरीची मागणी आणि इथून मात्र मागणीचा पुरवठा ही होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं 49 धावांपर्यंत बॅटिंग करत असलेला संघ अर्थातच स्वयंभू धाकटा खांदा संघ 1 धाव अर्धशतकाच्या पाठीमागे. पहिलीच मॅच आहे उपसभापती चषकातली, आजच्या 3ऱ्या रात्री मधली. एकीकडे गावदेवी उसारली आणि स्वयंभू धाकटा खांदा या 2 संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओ मोठा फटका, खूप सुंदर फटका पाहायला मिळाला. लॉंग सीमारेषेच्या बाहेर षटकार. पंचावन्न धावा, 50चा आकडा क्रॉस केला. पहिल्याच बॅटिंग करत असलेला संघ धाकटा खांदा संघानं. यावेळेला आणखीन एक तडाखा, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ऑन साइडला खेळला ब्लॅक स्क्रीनच्या वरून. वाव 6. फास्ट घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ आहे. यानंतरची मॅच असेल अर्थातच कोण विरोधात गावदेवी पेठ, या 2 संघांमध्ये मॅच होईल. I11 कोण विरोधात गावदेवी पेठ. या 2 संघाच्या संघनायकांना लगेच टॉस साठी आपण इथे संपर्क करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. अजून एक मोठा फटका पाहायला मिळाला आणि लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकणारा या 3ऱ्या रात्री मधला हा पहिला बॅट्समन ठरतोय, ज्याचं नाव आहे गुरु नाईक. कमालीची फलंदाजी, सगळं काही ठीक चाललेलं 3 चेंडूंपर्यंत, परंतु येणाऱ्या शेवटच्या 3 चेंडूंवर तब्बल 18 धावा. वाढता आलेख तसा ठेवला धावसंख्येचा उसारली संघानं. आणि टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिलीत 67 धावा. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 बॉल मध्ये. पाहूया 24 बॉल 68 धावा. चला I11 कोण विरोधात गावदेवी पेठ संघ लगेच या. हा मॅच ही पहिली ओव्हर सुरू होण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन मला पाहिजेत आयोजकांच्या वतीनं. हा येस, कोण संघ आहे इथे. आणि आता पेठ संघाचा संघनायक या टॉस साठी अनिकेत म्हात्रे
आणि पेट संघ या दोन संघांमध्ये कोण आणि पेट या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. कुठे जाऊ नका मित्रांनो, मी थोडा आता टॉस कडे चाललोय, परंतु आवाजामध्ये होईल बदल. बाबूशाह येतील आपल्या बरोबर, तदनंतर आपण भाई मस्कर यांनाही ऐकणार आहोत. टीके माळी सर हे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतील. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. हॅलो, उपसभापती चषक 2025 तिसरी रात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या तिसऱ्या रात्रीत अजूनही प्रमुख मान्यवरांची उपस्थिती अतिशय महत्त्वाची लाभतीये. या ठिकाणी प्रमुख मान्यवर सन्माननीय श्री गुरुबख्श सिंग सर इथे उपस्थित आहेत. मी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती आमचे आदरस्तंभ श्री वसंत गाडोळे साहेब यांना विनंती करतो की आपण गुरुबख्श सिंग यांचे या ठिकाणी मायेची प्रेमाचे उपदार शाल देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. पेट संघाचा कर्णधार कुठे असेल तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर नितीनजी पाटील आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती या रजनीचे सर्व आमचे आधारस्तंभ श्री वसंत काटावळे यांच्या हस्ते आपणास या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तदनंतर सन्माननीय श्री टीके माळी साहेब आपणास विनंती आहे की आपण सुद्धा आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. टीके माळी म्हणजे भातान गावाची एक शान आहे. गेली वर्षानुवर्ष 15 वर्षाच्या कालखंडामध्ये रोशन सकपाळ यांच्या सोबतच आमच्या या स्पर्धेला भेट देत असतात. तो स्पर्धेचा विषय जरी वेगळा असला तरी काँग्रेसची एक बुलंद तोफ म्हणून एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून टीके माळी सरांकडे या ठिकाणी पाहिलं जातं. म्हणजे गावातील प्रत्येक मुलगा टीके माळी सरांना ओळखतो, त्यांच्या परिचयाचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वसंत काटावले यांचे खंदे समर्थकही म्हणता येईल. आणि आमच्या सोबत नेहमीच हितगुज साधणारे सन्माननीय श्री टीके माळी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचा सुमधुर आवाज सुद्धा आपल्या कानावरती आज सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी पडणार आहे. मी टीके माळी साहेब यांना विनंती करतो की आपण आमचा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. गुळसुंद विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. गुळसुंद विभागाची काँग्रेस पक्षाची जी पडझड झाली होती ती पडझड कायम खांद्यावर ठेवून हा काँग्रेस पक्ष गुळसुंद विभागामध्ये ज्याने टिकवून ठेवला असे टीके माळी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तदनंतर सन्माननीय श्री गणेश पाटील दादा यांना विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी आमचा सन्मान घ्यायचा आहे. सन्माननीय श्री किशोरजी मालुसरे आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय श्री आमचे मित्र सन्माननीय श्री भरतदादा घरत कोण काँग्रेसचे कणखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे भरत दादा आपणास विनंती की आपण सुद्धा आमचा स्वीकार या ठिकाणी घ्यायचा आहे. चला स्वागत आपण करणार आहोत मान्यवरांचं, परंतु दोन संघांमध्ये आपण टॉस घेऊया दादा आणि तदनंतर मग आपण स्वागताकडे वळणार आहोत. गुरुबख्श सिंग सर आइएगा, आपके हाथों दो टीमों के बीच में टॉस किया जाएगा. मुकाबला वहां पे जारी रखिएगा. थोड़े से मेहमान हैं तो वहां पे थोड़ा सा ध्यान कम जाएगा, लेकिन जल्द ही आपके साथ जुड़ेंगे बाबूशाह. हेलो माइक चेक. हेलो माइक चेक. सर जी आइएगा, दो टीमों के बीच में ये इकडे आपण पाहू शकाल. एकीकडे कोण संघ असेल, दुसरीकडे विरोधात असेल पेट संघ. दोन संघांमध्ये आपल्याला टॉस होताना पाहायला मिळेल. सिंग साहेब यांच्याकडून आपल्याला दोन संघांमध्ये टॉस इथे पाहायला मिळेल. यायचं सिंग साहेब. 4 षटकांची मॅच असेल. 4 गोलंदाज इथे मात्र 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. टॉस जिंकलाय मला तर वाटतं या क्षणाला आपण पाहाल. पेट संघाने काय निर्णय असेल? पेट संघ सांगतो म्हणजे मुलं आलेत ना सगळे. अच्छा ठीक आहे, चला काही हरकत नाही, आपण नक्की जोडूया. आणि इथून मात्र अनिकेत टॉस हारलाय आणि खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर निर्णय अजून त्यांचा पेंडिंग आहे. परंतु यावर्षी थोडीशी स्ट्रगलिंग चालली आहे स्वतःच्या संघाची, कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये मी बघतोय की अगदी उपांत्य फेरीपर्यंत जाण्याची वेळ येते आणि अचानक काय म्हणजे सध्या खूपच स्ट्रगल चाललाय कोण संघाचा. हो, थोडा बॅड लक चालू आहे आमच्या टीमचा, पण या टुर्नामेंटमध्ये आम्ही ट्राय करू का फायनल पर्यंत जायचं. तुला शुभेच्छा असतील आणि चला लगेचच आपण वळूयात स्पर्धेच्या मुख्य समालोचन कक्षामध्ये बाबूशाह यांच्या समवेत.
हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया रोशन सकपाल सर है I11 कौन टीम के देखिए कप्तान ने कितनी अच्छी बातें बताई यहाँ पर इतनी अच्छी टीम है इतनी अच्छी क्लास क्रिकेट खेलते हैं लेकिन वक्त बुरा चल रहा है कोई बात नहीं वक्त बुरा रहता है रक्त नहीं यहाँ पर से राज चाहेंगे उनकी टीम है इस मैच में बड़ी कमबैक के साथ एक बड़ा ट्रॉफी जीतना चाहेंगे यहाँ पर हम बहुत बढ़िया डीजे मास्टर है अच्छी आपने सेटिंग यहाँ पर करते हुए टारगेट की बात करेंगे टारगेट देखिए बहुत बढ़िया यहाँ पर हम डीजे आकाश देखिए दही वाली बात करेंगे बहुत लाजवाब सेटिंग आपने की है परफेक्ट है चलेंगे मैच की तरफ गेंदबाज तैयार और पहला गेंद के पर देखिए बाहरी किनारा लिया था किस्मत का बहुत बड़ा साथ यहाँ पर है टारगेट की बात करेंगे देखिए 24 गेंद पर जहां पर आपको देखिए बनाना था रन 68 देखिए 68 रन लेकिन से कहीं गेंद देखिए पर अच्छा हो चुका है जहां पर एक विकेट गवा चुके हैं एक रन अभी तक आया है लेकिन कोई बात नहीं दोस्तों यहाँ पर होता है जिंदगी में मुश्किलें आती रहती है लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है यहाँ पर सिंह साहब देखिए खास करके यहाँ पर उपस्थित हैं जिनके हाथों से यहाँ पर टॉस भी क्या गया है चलिए मिड ऑफ के ऊपर से खेला यहाँ पर रिस्क लेना पड़ेगा भाई कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी आगे बढ़ोगे 4 रन चलिए बात करेंगे हमारे देखिए यहाँ पर नाविद भाई पटेल देखिए यहाँ पर वैसे देखिए मैच के एंजॉय ले रहे हैं शुक्रिया नाविद भाई और बड़ा देखिए अच्छा लेन गेन पटाखों की आतिशबाजी देखिए यहाँ से खास मेहमानों का देखिए सम्मान चलेंगे रोशन सकपाल सर की तरफ फिर से एक बार कृषी उत्पन्न बाजार समितीचे काटोळे साहेबांचे मित्र सन्माननीय श्री प्रकाश पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यासोबत पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय श्री भल्ला सर यांचं सुद्धा या ठिकाणी सरसे स्वागत सन्माननीय श्री ज्ञानदेव पाटील यांचं सुद्धा मोस्ट वेलकम हाँ तो चलिए बात करेंगे यहाँ पर मेहमान देखिए काफी अच्छी तादाद से हम देख रहे हैं शाम का समय है 7 रन बनाए देखिए विकेट गवाए हैं पहला ओवर चलता हुआ मिलिट्री पावर प्ले देखिए बात करेंगे आज कहीं देखिए चुनिंदे खिलाड़ी यहाँ पर उसारली टीम में नहीं है जैसे दूसरे मुकेश देखिए उसारली आज खुद वो टीम में नहीं है हेलीकॉप्टर देखिए उड़ाते हुए यहाँ पर से क्या है बहुत बड़ी यहाँ पर लेकिन गेंद को रोका गया लेकिन जब तक गेंद को रोक लिया जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ यहाँ से सिंह 2 रन लिए भागकर यहाँ पर पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है पहली ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 9 पर 1 है लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 18 गेंद 59 की जरूरत है पर चलिए फील्ड खोला रखिए पर पहला देखिए 3 ओवर के लिए 15 मिनट का समय आपको 15 मिनट के अंदर पहला 3 ओवर कंप्लीट करना होगा नहीं तो अतिरिक्त फील्डर साहब को अंदर लेना पड़ेगा बहुत बढ़िया देखिए हमारे लेजेंड टिकी माड़ी सर पे जुड़ चुके हैं पर भाई मस्कर देखिए हम देख सकते हैं अगले मैच में जुड़ेंगे गुरप्रीत सिंह साहब देखिए बात करेंगे जिनकी तरफ से 2 छक्के के लिए बैक टू बैक 500 रुपए देखिए कैश प्राइज है हर साल देखिए बात करेंगे उप सभापति ट्रॉफी में देखिए कैश प्राइज इनकी तरफ से लगता है पिछले टाइम में हम जुड़े थे निश्चित रूप से पिछले टाइम में मुझे लगता है उससे पिछले 2 साल बहुत पैसे की बारिश किए थे पर हमेशा जब भी देखिए मंच पर आते हैं सिंह साहब देखिए होठों से नहीं नोटों से बात करते हैं और ये उनकी पहचान है खास करके हमारी लाडलिया बेटियां देखिए भाई बात करेंगे बड़ा अच्छी खातिरदारी यहाँ पर मेहमानों का खास करके यहाँ पर चलिए मैच थोड़ा सा स्पीड अप कीजिए भाई समय को देखिए थोड़ा सा ध्यान रखना होगा 68 का टारगेट से यहाँ पर और फुल लेंथ था लेकिन लेग स्टंप से पार था यहाँ से वाइड देखिए एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ यहाँ से बल्लेबाजी में देखिए बात करेंगे पर सौरभ पाटिल और उनके साथ हैं भूषण मुंडे देखिए यहाँ से आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे तो यहाँ से हेमंत भगत जो असली हथियार इस टीम का अब दिक्कत बनेगा भाई यहाँ पर से थोड़ा हेमंत भगत का विकेट देखिए नहीं था वो मैच का टिकट था भाई लेग बाई से रन आता हुआ मुकेश भाई भगत देखिए बात करेंगे जो टीम में आज टीम में नहीं है बहुत सारे खिलाड़ी देखिए यहाँ से
जितेंद्र ने, नागेश ने खास करके कमी पड़ रही है, यहाँ से बात करेंगे। और धक धक खानदार टीम कहा जाए तो चलिए आदरणीय देखिए हमारे सबके लाडले सबके प्यारे देखिए गुरबत सिंह साहब देखिए बात करेंगे इनकी तरफ से। देखिए जो हमारी यहाँ पर लाडली बेटियां देखिए देख सकते हो निश्चित रूप से उनके लिए देखिए बात करेंगे 100 रुपया का कैश प्राइज। क्या बात है, कहते ना लक्ष्मी जब घर पे रहते तो लक्ष्मी आता है, और उनके लिए देखिए यहाँ पर 100 रुपया करके यहाँ पर गुरबत सिंह साहब देखिए खास कैश प्राइज दिया जाएगा निश्चित रूप से। अच्छी सोच है यहाँ पर देखिए। और 15 पर देखिए बात करेंगे पहला विकेट गवाए यहाँ पर, लेकिन अभी भी देखिए मैच बात करेंगे थोड़ा सा बचा हुआ। चलते डीजे के पास जिसे वापस लौटेंगे चौके के साथ। नहीं सही बताया डीजे यहाँ पर उप सभापति ट्रॉफी देखिए एकदम से शान भातन के देखिए मान प्रतियोगिता देखिए मुझे लगता है टूर्नामेंट नंबर 3 चलता हुआ, सही 4था भी आ रहा है बहुत जल्दी। और ये चलिए भाई यहाँ पर क्या विकेट नहीं बाल बाल बचे यहाँ पर, लेकिन निशाना देखिए दूसरी तरफ लगाने की कोशिश यहाँ पर। रन नहीं आ रहे भाई, सिंगल डबल से काम तो चलेगा लेकिन बातें नहीं बनेगी भाई। कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 बरसना पड़ेगा अगर ये मैच को करीब लेना है। तो यहां से अभी भी समीकरण की बात कर लेंगे ना, 14 की 52 की जरूरत है यहाँ पर। सर में कफन बांधकर बल्लेबाजी करनी होगी पर, कम से कम लगातार 2 या 3 बड़ा हिट है। ऊंचाई ली है, क्या लंबाई लेकर जाएगा पर, टाइमिंग तो अच्छा है लेकिन एलिवेशन नहीं मिल पाया। ओ वहां पर क्या छोटा भाई यहाँ पर, लेकिन कहते ना चांद उतरा मेरे घर में पर सितारों को गवारा ना हुआ। कैच तो छूटा लेकिन ज्यादा दबाव नहीं रह गया पर, मंजिल अभी भी काफी दूर है यहाँ पर। यही तो बात चढ़ा रोशन सकपाल सर के, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से यहाँ पर बल्लेबाजी में थोड़ा बरसना पड़ेगा। जो बरसे थे बल्लेबाजी में सूरज मात्रे खास करके लाजवाब कमाल की बल्लेबाजी थी यहाँ पर। अब 17 पर देखिए पहला विकेट गवाए हैं जहां पर 68 की टारगेट है। कहते ना अगर ऊंट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। विकेट गिरा यहां से, लेकिन समीकरण अभी भी देखिए बड़ा दूर रहता हुआ। चलते हैं डीजे के पास, मुकाबला थोड़ी सी एक तरफा। जी थोड़ा सा माफी चाहेंगे, रुकना चाहेंगे। चलिए मैच स्पीड अप कीजिए, फील्डर ज्यादा इकट्ठा मत कीजिए भाई। पहले देखिए हम रोशन सर बात करेंगे ना, समय के मामले में थोड़ा सा पीछे रह गए हैं, तो जितना जल्दी हो सके अंपायर आप भी थोड़ा सा देखिए। सर देखिए अशोक सर उनके साथ देखिए बात करेंगे, और देखिए वो भी सारा करें। संग्राम पाटिल सर देखिए हम देख सकते हैं, संगम पाटिल सर। गुरबत सिंह साहब देखिए बात करेंगे। बैक टू बैक 2 छक्के के लिए इनकी तरफ से देखिए कैश प्राइज है 500 रुपया, लेकिन अभी तक देखिए बल्लेबाज है वो काम नहीं कर पा रहे हैं। 12 गेंद देखिए 51 की जरूरत है यहाँ पर, संघर्ष करना पड़ेगा भाई अगर ये मुकाबला। चलिए भाई यहाँ पर सिंगल डबल से पहले हमने बता दिया भाई यहाँ पर कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से ना ले भाई वो सफेद नहीं दिखेगा। अब सिंगल डबल से देखिए कितना भी कोशिश कर लीजिए आपको मंजिल नहीं मिलेगा यहाँ पर से। अब 12 गेंद देखिए 51 की जरूरत है, एक सिंगल आता हुआ 11 गेंद देखिए 50 की जरूरत है। मुकाबला थोड़ा सा देखिए एक तरफा बनते जा रहे हैं। कहते ना मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, और वो क्रिकेट क्या जिसमें टक्कर ना हो। बोला संबर संबर है चलिए बहुत बढ़िया देखिए सिंह साहब जिनकी तरफ से यहाँ पर है, जितनी भी देखिए यहाँ पर से हमारी लाडली बेटी देखिए पर उपस्थित है, उनके लिए देखिए 100 रुपया का कैश प्राइज है। और वही देखिए बैटर के लिए देखिए बैक टू बैक देखिए बात करेंगे 2 छक्के के लिए 500 रुपया पर। लेकिन इस कहानी में देखिए बात करेंगे ट्विस्ट नहीं है, मुकाबला थोड़ा सा एक तरफा चल रहा है। होता है कभी कभी
कहते ना रोटी बनाने से ज्यादा कभी कभी रोटी खाने में वक्त लगता है, और रोटी खाने से ज्यादा कभी कभी रोटी कमाने में वक्त लगता है। तो उसी तरह से ये टारगेट को यहाँ पर पहुंचने के लिए बहुत वक्त चला गया। यहाँ पर जहां से मुझे नहीं लगता है अब गेंद बचा है 10, जब 50 की जरूरत है, बड़ा कठिन है। अगर 10 गेंद के ऊपर कम से कम देखिए 8 छक्का आपको लगाना होगा, ये दिमाग में आपका कैलकुलेशन होना चाहिए। पर 10 गेंद देखिए 8 का छक्का। 24 लाइव टेलीकास्ट देखिए, पहले साइकिल जीतने वाले लकी ड्रॉ में राज पाटिल देखिए हमारे, और वो भी देखिए बात करेंगे बिचुम्बे के नाइट में। बिचुम्बे के नाइट में देखिए राज पाटिल लकी ड्रॉ से देखिए साइकिल जीते थे 24 लाइव के लिए। हेलो, एक लकी साबित होते हुए यहाँ से। चलिए इस वक्त देखिए हमारे मान्यवर अतिथि देखिए तशरीफ रखते हुए चलिए इस बार देखिए ऊंचाई तो ली है, लेकिन माफी चाहेंगे थोड़ा सा नजरे मेहमानों की तरफ से लगा के गेंद ऊपर से बैटर खेलने के क्या, इसलिए कि मैच टू मैच रहना थोड़ा मैं कहूँगा जरूरी रहेगा। पर लेकिन इस मौका इसलिए डीजे यहाँ पर चेंज मत करिए आवाज, जो पहला था वो सही है, क्योंकि मैच के हिसाब से थोड़ी सी हम पिकअप दे रहे हैं। मुकाबला देखिए बात करेंगे थोड़ा सा यहाँ पर रन आ रहा है, यहाँ पर देखिए चौका आता हुआ, लेकिन चौके से ज्यादा खुश नहीं रहेंगे। यहाँ पर मैच बहुत दूर रह चुका है, जैसे कि इतना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। टीम हार पर हो तो फिर इस चौके से ज्यादा खुश नहीं। गेंदबाज के हाथों पर देखिए गेंद आता हुआ यहाँ से होता है। कभी कभी देखिए मुकाबला ऐसा होता है, कहते ना कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है। प्यासी वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं, और छक्का आया लेकिन प्यासे रह गए भाई, यहाँ पर बहुत देर हो गई आने में। की समीकरण की बात कर लेंगे यहाँ पर 6 गेंद 39 की जरूरत है। यहाँ पर बहुत बड़ा देखिए मैच रह गया यहाँ पर से। मुकेश भाई भगत देखिए बात करेंगे, शायद टीम में जुड़ गए आखिर, थोड़ा दूर थे जब अमन दादा भगत से मेरी बात हो रही थी, जब मैदान तक पहुंचे रास्ते पर एक साथ आए, एक अच्छे देखिए आ चुके हैं और तो नजर है, कहीं बॉलीवुड सितारे, कहीं उसके साथ साथ देखिए बात करेंगे क्रिकेट से टूर्नामेंट में आते हैं। इस साल मुझे लगता है सार्ले देखिए बात करेंगे जिनके टूर्नामेंट है मुकेश भाई का, थोड़ा देर आएगा अप्रैल का पहला शायद, लेकिन सर देखिए ये टीम है भाई चैंपियन टीम। देखिए बात करेंगे यहाँ पर सीएम चंद्रकांत देखिए उनकी टूर्नामेंट में देखिए ये टीम है चैंपियन बनने वाली टीम, लेकिन आज थोड़ा सा बैकफुट में गया, कारण ये रन काफी हो गया था और कहीं चुनिंदा खिलाड़ी नहीं थे। नागेश कंडाले देखिए बात वो भी टीम में आज नहीं है, तेजस भी नहीं है टीम में यहाँ पर, और उससे साथ देखिए टारगेट बड़ा सेट हुआ यहाँ पर। अब मुकाबले में थोड़ा सा औपचारिक था, मुकाबला में देखिए थोड़ा सा औपचारिकता बचा हुआ है। गेंद यहाँ से बात करेंगे मयूर पाटिल देखिए बात करेंगे स्कोरिंग करते हुए यहाँ पर 4 गेंद देखिए 39 की जरूरत है। रोशन सर देखिए बात करेंगे मेहमानों का, देखिए यहाँ से शाम के समय से हम देख सकते हैं पूरी टूर्नामेंट देखिए बात करेंगे उस सभापति ट्रॉफी कहा जाए तो ईशा वसंत काठौली साहब देखिए बात करेंगे बहुत सारा प्रतियोगिता में अभी पालेश्वरी पाले बुद्रुक नाइट लीजिए 2 से 3 या 4 टूर्नामेंट में देखिए हमारी मुलाकात खास हो चुकी है। बहुत बड़ी देखिए दोस्ती की दुनिया से लेकर समाज क्षेत्र में हमेशा संघर्ष करते हैं। व्हाइट का इजाबा देखिए दरवाजा खुला रहता है उनकी, हमेशा कितनी भी मुश्किल लेकर आप पहुंचिए। इतना प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। वसंत काठौली साहब देखिए इनकी तरफ से हमेशा काम इनका रहता है A1, और इस टूर्नामेंट में देखिए बड़ा शान शौर्य से चलता हुआ
भलाई पहला मुकाबला देखिए थोड़ा सा एक तरफा हुआ, लेकिन आने में थोड़ा सा देर लगा। और ये छक्का देखिए आपको आगे की टूर्नामेंट के लिए कहीं कॉन्फिडेंट लेकर जाएगा, लेकिन इस मैच में देखिए टारगेट तक पहुंचना बड़ा कठिन रहेगा। यहाँ पर बहुत बढ़िया देखिए 3 गेंद 32 की जरूरत है, मुकाबला थोड़ा करीब क्लोज रहा था, फिर ये छक्के की कीमत देखिए बात करेंगे बहुत बड़ी हो जाती। और ये चलिए जड़ में रखते हुए यहाँ पर अच्छा देखिए मुकाबला यहाँ पर धक्का खांदा टीम है। जहां पर देखिए बात करेंगे ओले के मैदान के ऊपर ये टीम जब देखिए चैंपियन हुई थी, चर्चा में रहने वाली टीम है। उस समय की देखिए बात करेंगे जो कानपुर टीम में ग्रामीण का हमेशा कहता हूं दिल्ली धमाका, और उस टीम को देखिए फाइनल में कर दिया था। पूरी रात भर सेलिब्रेशन अच्छी दिखेंगे, गेंदबाजी लाइनअप स्टेन ताकत है, उसके साथ बल्लेबाजी अच्छी हो गई यहाँ पर, जिसके कारण ना यहाँ पर। लेकिन वही बात कर लेंगे उस सारी टीम देखिए मुकेश भाई भगत जिनकी टीम देखिए बड़ी अच्छी टीम। मैंने बताया कि पिछली टूर्नामेंट है जो पहला टूर्नामेंट भारत में था, हमारे सीएम साहब देखिए बात करेंगे, और वो टूर्नामेंट में देखिए बात करेंगे चैंपियन टीम बनी थी। लेकिन आज थोड़ी देखिए कहीं खिलाड़ी टीम में नहीं थे, और जहां पर देखिए बात करेंगे टारगेट है थोड़ा सा बड़ा सेट किया गया था, और जिसके कारण देखिए बात करेंगे यहाँ पर टीम को देखिए हार देखना पड़ा। कोई बात नहीं दोस्तों, वक्त बुरा रहता है, रक्त नहीं यहाँ से आज हारे तो कल जीते। मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। हर किसी का वक्त जमाना आता है, लेकिन चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ। तो चलिए बात करेंगे इस मैच का मैन ऑफ द मैच। कहती ना किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गए थे सूरज मात्रे के बल्लेबाजी से, लेकिन आखिरी में आकर गुरु नायक की बल्लेबाजी ने मार डाला। 6 गेंद के पर 22 रन ताबड़तोड़ बल्लेबाजी,